10 सायन्स पार्ट 2 थर्ड चॅप्टर लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हा चॅप्टर आपल्याला बोर्ड एक्झाममध्ये 7 मार्कला विचारला जातो. यामध्ये बघूया आपण किती पॉईंट कवर आहेत. यामध्ये तुम्हाला एक 4 पॉईंट दिलेले आहेत. रिप्रोडक्शन, असेक्शुअल आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन, त्यानंतर रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ, पॉप्युलेशन एक्सप्लोजन. तर हे 4 पॉईंट आहेत. तसेच यामध्ये पण सब पॉईंट आहेत. तर या चॅप्टरमध्ये आपण हे बघणार आहोत. तत्पूर्वी कॅन यू रिकॉलमधून आपल्याला काही क्वेश्चन दिलेले आहेत. त्या क्वेश्चनचे आन्सर आपल्याला देता येतात का ते बघूया. तर यामध्ये तुम्हाला फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे, विच आर इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये कोणत्या लाईफ प्रोसेसेस आहेत महत्त्वाच्या. तर त्या कोणत्या आहेत? न्यूट्रिशन, रेस्पिरेशन, ट्रान्सपोर्टेशन, एक्सक्रिएशन, कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, तसेच रिप्रोडक्शन. ह्या काय आहेत? महत्त्वाच्या लाईफ प्रोसेसेस आहेत. त्यानंतर आपल्याला सेकंड क्वेश्चन विचारलेला आहे, विच लाईफ प्रोसेसेस आर इसेन्शियल फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी रिक्वायर्ड बाय बॉडी. तर कोणती लाईफ प्रोसेस आहे ती आहे न्यूट्रिशन. त्याला आपण डायजेशन म्हणतो. त्यामध्ये काय होतं, आपण आपल्या बॉडीमध्ये रॉ फूड काय करतो, प्रोव्हाइड करतो, आणि त्यामध्ये काय होतं, मग रॉ फूड केल्यानंतर त्याचं डायजेशन होऊन त्यामधून आपल्याला न्यूट्रिएंट्स आपल्या बॉडीला मिळतात. तसेच रेस्पिरेशन आहे. रेस्पिरेशनमध्ये काय होतं, या न्यूट्रिएंट्सपासून ती जी एनर्जी आहे ती काय होते, रिलीज होते. म्हणजे जे फूड आहे त्याच्यापासून एनर्जी रिलीज होते. अशा प्रकारे 2 महत्त्वाच्या प्रोसेस आहेत, न्यूट्रिशन आणि रेस्पिरेशन. थर्ड क्वेश्चन आहे, विच आर मेन टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन, व्हॉट आर डिफरन्सेस. आता ज्या सेल डिव्हिजन आहे त्यात 2 टाइप्स आहेत. एक आहे मायटॉसिस आणि दुसरं आहे मिओसिस. आता त्यामधला डिफरन्स काय आहे? मायटॉसिस कुठं ऑकर होते? आपल्या सोमॅटिक सेलमध्ये, बॉडी सेलमध्ये. तसेच मिओसिस कशामध्ये होते? ऑकर्स इन जर्म सेल्स. बरोबर. सेकंड, आता मायटॉसिसमध्ये फक्त एकाच वेळी डिव्हिजन होतं, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. मिओसिसमध्ये 2 डिव्हिजन होतात, मिओसिस 1 आणि मिओसिस 2. बरोबर. आणि फायनली मायटॉसिसमध्ये 2 डॉटर सेल फॉर्म होतात आणि मिओसिसमध्ये 4 डॉटर सेल फायनली तयार होतात. आता मायटॉसिसमध्ये जे क्रोमोझोम नंबर असतात ते सेम राहतात, पण मिओसिसमध्ये काय होतं, हाफ होतात क्रोमोझोम. म्हणजे मायटॉसिसमध्ये 2n राहतात आणि मिओसिसमध्ये n होतात. तसेच मायटॉसिस कशाला हेल्प करते? हेल्प इन ग्रोथ अँड रिपेअर. तसेच मिओसिस कशाला हेल्प करते? हेल्प इन रिप्रोडक्शन. तर अशा प्रकारे हा थर्ड क्वेश्चन आहे. त्यानंतर आपल्याला फोर्थ क्वेश्चन आहे, व्हॉट इज द रोल ऑफ क्रोमोझोम इन सेल डिव्हिजन. क्रोमोझोम कॅरी जीन्स, बरोबर, हेरिडिटी इन्फॉर्मेशन कॅरी करतो क्रोमोझोम. तसेच क्रोमोझोम इन्शुअर ॲक्युरेट ट्रान्सफर ऑफ जेनेटिक मटेरियल फ्रॉम पॅरेंट टू डॉटर सेल्स. क्रोमोझोम हेल्प to maintain continuity of species. During cell division, chromosome replicate and separate properly to form nerve cells. अशा प्रकारे क्रोमोझोम आहे तो काय करतो, इम्पॉर्टंट रोल करतो सेल डिव्हिजनमध्ये. बरोबर. तर आपण नेक्स्ट बघूया आता पुढं. इथं आपल्याला क्वेश्चन विचारला आहे, ऑब्झर्व द पिक्चर अँड टेल द लाईफ प्रोसेस विच यू आयडेंटिफाईड. हे काय आहे? एमध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे, हे रिप्रोडक्शन आहे, एक प्रोडक्शन होतं आहे. तसेच हे काय आहे? बायनरी फ्युजन आहे, आणि हे काय आहे? सीडपासून जर्मिनेशन होतं आहे. तर अशा प्रकारे हे दिलेले आहेत सम लाईफ प्रोसेसेस आपल्याला. नंतर काही क्वेश्चन दिलेले आहेत, तर ते क्वेश्चन आपल्याला काय एवढे बोर्डसाठी इम्पॉर्टंट नाही आहे, तर ते आपण नाही घेणार. त्यानंतर आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन दिले. बरोबर. तर असेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल आपल्याला माहिती दिली आहे. तर तिथं बघूया आपण, प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू ऑर्गॅनिझम बाय ऑर्गॅनिझम ऑफ सेम स्पेसिस विदाउट इन्व्हॉल्वमेंट ऑफ गॅमेट्स. इथं गॅमेट, मेल फिमेल गॅमेट काय होतात? इन्व्हॉल्व होत नाहीत. दिस रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व युनियन ऑफ 2 डिफरंट गॅमेट्स, दॅट इज मेल अँड फिमेल गॅमेट. द न्यू ऑर्गॅनिझम हॅज एक्झॅक्ट जेनेटिक सिमिलॅरिटी विथ रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम. कारण क्रॉसिंग ओव्हरच होत नाही. जे मिओसिसमध्ये होतं, गॅमेट्स फॉर्म होताना जे क्रॉसिंग ओव्हर होतं ते मिओसिसमध्ये होतं, तर ते होतच नाही इथं. त्यामुळे जे नवीन ऑर्गॅनिझम झालेले असतात ते काय असतात? एक्झॅक्टली सेम रेप्लिका असतात. कारण जो पहिला पॅरेंट जनरेशनमध्ये ऑर्गॅनिझम आहे त्याच्यापासूनच नवीन जी प्रोजेनी तयार होते. दिस इज अनपॅरेंटल रिप्रोडक्शन अँड इट ऑकर्स बाय मायटॉटिक सेल डिव्हिजन. मी तुम्हाला सांगितलं. तर ही जी असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे, तर सगळ्याच असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये काय होतं? मायटॉटिक सेल डिव्हिजन होतं. म्हणजे एका सेलपासून 2 सेल फॉर्म होतात. Absence of genetic recomposition is a drawback where fast process is advantage of this reproductive method. ॲडव्हान्टेज काय आहे? ही प्रोसेस फास्ट आहे, आणि ड्रॉबॅक काय आहे? जेनेटिक रिकॉम्पोजिशन होत नाही. तर नेक्स्ट पेजवर आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर म्हणजे काय? ज्यांची बॉडी फक्त एक सेलनं झालेली आहे. तर अशा प्रकारे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. यानंतर मी तुम्हाला एक फ्लो चार्ट देतो, तो तुम्ही लक्षात ठेवा किंवा स्क्रीनशॉट करून नोट डाऊन करू शकता. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते 2 ऑर्गॅनिझममध्ये होतं. एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि दुसरं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर ज्या ऑर्गॅनिझमची बॉडी एक सेलनं बनलेली आहे त्यांच्यामध्ये होणारं जे असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे ते युनिसेल्युलरमध्ये असतं. त्यामध्ये आहे पहिलं बायनरी फ्युजन. बाय म्हणजे काय? 2. फ्युजन म्हणजे डिव्हिजन. म्हणजे त्यांची जी बॉडी आहे तर 2 पार्टमध्ये डिवाईड होते. तर त्यामध्ये सिंपल बायनरी फ्युजन आहे, तर ते कोणामध्ये होतं? ते अमामिबामध्ये होतं. नंतर आहे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन, ते पॅरामेसियममध्ये होतं. आणि लॉन्जिट्युडिनल आहे तर ते युग्लेनामध्ये होतं. तुम्हाला त्याचे
फोटो दाखवतो मी. हे बघा अशा प्रकारे सिंपल बायनरी फिजन अमेबामध्ये होतं, नंतर ट्रान्सवर्स बायनरी फिजन पॅरामेसियममध्ये होतं आणि लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन युग्लिनामध्ये होतं. आणि नंतर थर्ड आहे तेच युनिसेल्युलरमध्ये ते आहे बडिंग, बरोबर. तर ते ईस्टमध्ये होतं. तर अशा प्रकारे तसेच जे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये होणारं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याच्यामध्ये बघा फ्रॅगमेंटेशन, रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आणि स्पोर फॉर्मेशन आहे. तर तुम्हाला दाखवतो मी. सगळ्यात अगोदर आहे तर फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं, जी स्पायरोगायरा आहे तिची बॉडी 2 पार्टमध्ये डिवाईड होऊन 2 नवीन ऑर्गॅनिझम तयार होतात. तसेच रिजनरेशन, तर हा प्लॅनेरिया आहे, बरोबर. तर ह्या प्लॅनेरियाचं जर तुम्ही कुठूनही कट केला, कोणताही पार्ट कट केला तर प्रत्येक पार्टपासून एक नवीन प्लॅनेरिया काय होतो, तयार होतो. तसेच बडिंग आहे. तिकडे तुम्ही युनिसेल्युलरमध्ये पण बडिंग बघितलं, इकडे पण बडिंग आहे, पण इथे कशामध्ये होते, हायड्रामध्ये होते. छोटासा बड येतो आणि नवीन हायड्रा तयार होतो. तसेच व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन, तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बघा हे कोणामध्ये होतं, जे प्लांट्स आहेत, प्लांटच्या वेगवेगळ्या डिफरंट पार्टपासून नवीन प्लांट्स तयार होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल पोटॅटोपासून, पोटॅटोचं जे पोटॅटो आहे तर पोटॅटोचं आपण जर सॉईलमध्ये सो केला तर त्या पोटॅटोपासून पण काय होतं, नवीन ऑर्गॅनिझम तयार होतं. तसेच आपल्याला ब्रायोफायलम दिले, ब्रायोफायलमच्या जे लीफ आहे, लीफपासूनच काय होतं, नवीन प्लांट तयार होतं. तसेच स्पोर फॉर्मेशन आहे हे फंगसमध्ये होतं. तर अशा प्रकारे आहे. तर आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन एक बाय एक बघायचं आहे, बरोबर. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. युनिसेल्युलर म्हणजे ज्यांची बॉडी फक्त एका सेलने बनलेली आहे. त्याच्यात आहे बायनरी फिजन. बायनरी फिजन म्हणजे काय, बाय म्हणजे काय, बाय म्हणजे 2, म्हणजे त्यांची जी बॉडी आहे ती सिंगल बॉडी 2 सेलमध्ये तयार होणार आहे, बरोबर. माहिती वाचू. प्रोकॅरियोटिक्सचं मिनिंग काय होतं, प्रो मीन्स अंडर डेव्हलप्ड, कॅरिऑन्स मीन्स न्यूक्लियस, ज्यांचा न्यूक्लियस अंडर डेव्हलप असतो त्याला आपण काय म्हणतो, प्रोकॅरियोटिक म्हणतो. प्रोटिस्टा, अमिबा, पॅरामेसियम, युग्लिना अँड युकॅरियोटिक सेल ऑर्गॅनिझम लाईक मायटोकॉन्ड्रिया अँड क्लोरोप्लास्ट परफॉर्म असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय बायनरी फिजन. एवढे सगळे बायनरी असेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतात. तर इन दिस प्रोसेस पॅरेंट सेल डिवाइड टू फॉर्म 2 सिमिलर डॉटर सेल्स. बायनरी फिजन ऑकर्स आयदर बाय मायटोसिस और अमायटोसिस. मायटोसिस होतं किंवा अमायटोसिस होतं. म्हणजे जी पॅरेंट बॉडी आहे ती काय होते, डिवाइड होते आणि 2 डॉटर सेल्स तयार होतात. आता इथं तुम्ही बघा, हे तुम्हाला पॅरामेशियम दिसतंय, सिंगल बॉडी आहे पॅरेंटची, सिंगल सेल आहे पॅरेंटची. नंतर त्याचं डिव्हिजन स्टार्ट झालं, डिव्हिजन होऊन काय झाले, 2 डॉटर सेल झाल्यात. म्हणजे जे पॅरेंट आहे, पॅरेंटच्याच बॉडीचं डिवायडेशन होऊन काय होतात, 2 डॉटर सेल्स तयार होतात. त्याला आपण काय म्हणतो, असेक्शुअल रिप्रोडक्शन. Axis of fusion division is different in different protista. Amoeba divide in any plane due to lack of specific shape. Hence it is called simple binary fission. जर अमेबाचं जे फिजन आहे ते कोणत्यामध्ये येतं, ते सिंपल बायनरी फिजनमध्ये येतं. तर अमेबाचं जे स्ट्रक्चर आहे ते हे दिलेलं आहे. तर अमेबाची जी डायग्राम आहे तुम्ही ती कशी पण काढू शकता, अशी. आता कसा जरी काढला तर अमेबा कशाही शेपमध्ये असू शकतो अशा प्रकारे. तर जी अमेबाची बॉडी आहे ती काय होते, 2 पार्टमध्ये डिवाइड होते इथं अशी. तर त्याला आपण काय म्हणतो, सिंपल बायनरी फिजन. त्याच्यानंतर पॅरासियम डिवाइड बाय ट्रान्सवर्स बायनरी फिजन. ट्रान्सवर्स म्हणजे काय, ट्रान्सफर म्हणजे काय, आडवा. तर इथं तुम्ही बघितलं असेल, हा जो पॅरामेशियम आहे त्याची बॉडी काय होते, डिवाइड होते, ट्रान्सवर्स डिवाइड होते आणि 2 डॉटर सेल्स तयार होतात, बरोबर. त्यानंतर युग्लिना बाय लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन. लॉन्जिट्युड म्हणजे उभा. तर युग्लिनाची बॉडी काय होते, उभी 2 पार्टमध्ये डिवाइड होते. इथं दिसते तुम्हाला, हे फायनली 2 डॉटर सेल झाल्यात आणि उभ्या प्रकारे म्हणजे काय झाले, लॉन्जिट्युडिनल डिव्हिजन झालेलं आहे, उभं डिव्हिजन झालेलं आहे. तर अशा प्रकारे लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन होतं युग्लिनामध्ये. बायनरी फिजन इज युजली परफॉर्म बाय लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्युरिंग फेवरेबल कंडिशन, दॅट इज अवेलेबिलिटी ऑफ अबंडंट फूड मटेरियल. आता जर फूड मटेरियल असेल तर 2 एक्झाम्पल देईल तुम्हाला, एक मल्टिपल फिजन आणि बायनरी फिजनचं. तर हा जो अमिबा आहे, आपण इथं अमिबा बघतोय, इथं काय होतंय बाबा, अमिबाचं जर अबंडंट फूड अवेलेबल असेल तर तो काय करतो, सिंपल बायनरी फिजन करतोय. पण जर फेवरेबल कंडिशन नसतील तर त्याच्यामध्ये काय होतं, मल्टिपल फिजन होतंय, बरोबर. तर असा त्या लाईनचा अर्थ आहे. नंतर आपला नेक्स्ट सेकंड आहे मल्टिपल फिजन. असेक्शुअल रिप्रोडक्शन बाय मल्टिपल फिजन इज परफॉर्म बाय अमिबा अँड अदर सिमिलर प्रोटिस्टा. अमिबा स्टॉप्स द फॉर्मेशन ऑफ सिडोपोडिया अँड देअर बाय मुवमेंट. जे सिडोपोडिया आहे ते ऑर्गन त्याला मुवमेंटसाठी हेल्प करतात. व्हेनेवर देर इज अ लॅक ऑफ फूड और एनी अदर टाइप ऑफ ॲडवर्स कंडिशन, इट बिकम राउंडेड अँड फॉर्म्स प्रोटेक्टिव्ह कवरिंग अराउंड द प्लाझ्मा मेम्ब्रेन. सच इन्सिस्टेड अमिबा ऑर एनी अदर प्रोटिस्ट कॉल्ड ॲज सिस्ट. अशा प्रकारे तुम्हाला डायग्राममध्ये इथं दिसेल, हे काय केलेलं आहे, सिस्ट फॉर्म केलेलं आहे. हे मल्टिपल फिजन कधी होतं अमिबामध्ये, अनफेवरेबल कंडिशन असताना, ॲडवर्स कंडिशन असताना. मेनी न्यूक्लियर आर फॉर्म बाय रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन इन सिस्ट. तुम्ही खाली बघू शकता, रिपीटेड न्यूक्लियर डिव्हिजन होऊन काय झालेलं आहे, मल्टिपल डिव्हिजन काय होत आहेत, मेनी न्यूक्लियर तयार झालेले आहेत. It followed by cytoplasmic division. Thus, many amoebulae are formed. They remain insisted till there are adverse conditions. Cyst breaks open arrival of favorable condition and many amoebulae are released. तर अशा प्रकारे
ॲडवर्स कंडिशन असताना काय होतंय, अमिबा स्वतःभोवती काय करतोय, एक हार्ड कवरिंग तयार करतोय, त्याला आपण इन्सिस्टेड म्हणतो. ते सिस्ट फॉर्म करतो. त्या सिस्टमध्ये जे न्यूक्लियस आहे अमिबाचं, त्या न्यूक्लियसचं काय होतं, मल्टिपल डिव्हिजन, न्यूक्लियाचं मल्टिपल डिव्हिजन होऊन मल्टिपल न्यूक्लिया तयार होत आहेत आणि फायनली सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होऊन मल्टिपल अमिबा तयार होत आहेत. आणि हा जो डॉटर अमिबा आहे, ज्यावेळेस फेवरेबल कंडिशन होती त्यावेळेस तो काय होतो, रप्चर होतोय आणि ह्या ज्या डॉटर अमिबा तयार होतात म्हणजे नवीन अमिबा तयार होतात. अशा प्रकारे मल्टिपल फ्युजन आहे. त्यानंतर आपण बघूया बडिंग. तर बडिंग हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पण होतं आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये पण होतं. ते मल्टिपल सेल्युलर ऑर्गॅनिझममधलं बडिंग हायड्रामध्ये आपण पुढे बघणार आहोत. तर आता आपण काय करूया, थोडीशी डिटेल्स रीड करूया. ईस्ट सेल परफॉर्मिंग बडिंग, दॅट इज स्मॉल बर्ड कमिंग आउट ऑफ मेनी पॅरेंट सेल्स. ही छोटीशी बड येते, इथून तयार झाली, बल्ज आले, नंतर बल्ज आली आहे, बड आली आहे, बरोबर. नंतर डॉटर सेल, जसे खूप सारे डॉटर सेल्स तयार आलेत. म्हणजे जी ईस्टची मेन बॉडी आहे तिला काय येणार आहे, बल्ज येणार आहे, बल्ज येऊन नवे बड येणार आहे, कोंब येणार आहे आणि त्याच्यापासून डॉटर्स ईस्ट तयार होणार आहेत. असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स बाय बडिंग इन ईस्ट अ युनिसेल्युलर फंगस. ईस्ट काय आहे, फंगस आहे. ईस्ट सेल प्रोड्यूस 2 डॉटर न्यूक्लिया बाय मायटोटिक डिव्हिजन ॲज टू रिप्रोड्यूस बाय बडिंग. दिस इज सेल कॉल पॅरेंट सेल. ही पॅरेंट सेल आहे ज्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम तयार होणार आहे. तर ती बेसची जी सेल आहे तिला काय म्हणतो आपण, पॅरेंट सेल. अ स्मॉल बल्ज अपेअर्स ऑन द सरफेस ऑफ पॅरेंट सेल्स. स्मॉल बल्ज आलेली आहे. दिस बल्ज इज ॲक्च्युअली अ बर्ड. ही काय आहे, बर्ड आहे. वन ऑफ 2 डॉटर न्यूक्लिया इंटर्स बर्ड. डॉटर न्यूक्लिया काय होतात, इंटर होतात तिथं. आफ्टर द सफिशियंट ग्रोथ बर्ड सेपरेट फ्रॉम पॅरेंट सेल अँड स्टार्ट लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ डॉटर ईस्ट सेल. अशा प्रकारे न्यू डॉटर सेल्स. ओके. तर अशा प्रकारे आपण काय केले, असेक्शुअल रिप्रोडक्शन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम संपवलं आहे. त्यामध्ये पहिला टाईप काय आहे, बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजनमध्ये सिंपल बायनरी फ्युजन आहे, त्यामध्ये अमिबामध्ये होतं ते. नंतर आहे ट्रान्सवर्स बायनरी फ्युजन, ते कोणामध्ये होतं, पॅरामेशियममध्ये होतं. नंतर काय आहे, लॉन्जिट्युडिनल बायनरी फ्युजन, ते कोणामध्ये होतं, युग्लेनामध्ये होतं. आणि जो सेकंड टाईप आहे तो आहे मल्टिपल फ्युजन. तर यामध्ये काय होतं, सिस्ट तयार होतं अमिबामध्ये अनफेवरेबल कंडिशनमध्ये आणि त्यापासून मल्टिपल डॉटर अमिबा तयार होतात. नंतर आपण बडिंग बघितलं. बडिंग कोणामध्ये होतं, ईस्टमध्ये होतं. स्मॉल बल्ज येतो, बल्जपासून नवे बर्ड तयार होतो आणि त्या बर्डपासून नवीन डॉटर ईस्ट तयार होतात. तर अशा प्रकारे आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता आपल्याला बघायचं असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. ते किती प्रकारचं आहे बघा. फ्रॅगमेंटेशन दिले आपल्याला, नंतर रिजनरेशन आहे, त्याच्या पुढे नंतर परत बडिंग आहे आणि नेक्स्ट व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन आहे आणि व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन झाल्यानंतर स्पोर फॉर्मेशन आहे. अशा प्रकारे आहे ते आपल्याला 1 बाय 1 बघायचं आहे. आता फ्रॅगमेंटेशन बघूया. ते फ्रॅगमेंटेशन आहे ते कुणामध्ये होतंय, ते आपल्याला स्पायरोगायबामध्ये दिसतंय. तर मी तुम्हाला इम्पॉर्टंट नोट सांगेल. इथून मागच्या ज्या सगळ्या डायग्राम बघितलेल्या आहेत, ह्या सगळ्या डायग्राम आपल्याला एक्झाममध्ये विचारलेले आहेत. तसेच डायग्राम बेस्ड जे क्वेश्चन असतात तर ते आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या डायग्राम पण विचारतात की व्हॉट ही प्रोसेस दिलेली आहे ती कोणती, आयडेंटिफाय करा आणि त्याच्या रिलेटेड माहिती तुम्ही इन्फॉर्मेशन राईट डाऊन करा. अशा प्रकारे तर ह्या डायग्राम पण खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला इथं फ्रॅगमेंटेशनची स्पायरोगायराची डायग्राम दिसते. हा जो मेन स्पायरोगायरा आहे त्याची बॉडी काय होते, फ्रॅगमेंट होते, म्हणजे 2 तुकड्यामध्ये होते आणि जे ते 2 तुकडे आहेत ते इंडिपेंडेंट लेव्हल करतात आणि इंडिपेंडेंट स्पायरोगायरा. जनरली स्पायरोगायरा म्हणजे काय, तुम्ही जो पाण्याच्या ठिकाणी शेवाळ बघताय तर शेवाळामध्ये काय असतं, स्पायरोगायरा असतो, एवढं लक्षात ठेवा. दिस टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन ऑकर्स इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. इन दिस टाइप ऑफ रिप्रोडक्शन द बॉडी ऑफ parent organism break up into many fragments and each fragment start to live as a independent new organism. This type of reproduction occurs in algae like Spirogyra आणि sponges like Cycon. तर ही पॅरेंट बॉडी आहे ती फ्रॅगमेंट झाली, तुकडे झालेले आहेत आणि जे तुकडे आहेत ते काय होतात, इंडिपेंडेंटली लाईव्ह करतात. व्हेरेवर देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर, न्यूट्रिएंट्स आर अवेलेबल टू स्पायरोगायरा. Its filamentous grow up very fast and break up into small fragments. Each fragment start live independently as new Spirogyra fiber. If body of cycon breaks up accidentally into many fragments, each fragment develop into new cycon. New cycon हे आपण पुढे बघणार आहोत cycon. तर इथं स्पायरोगायराचं इम्पॉर्टंट आहे ते डायग्राम लक्षात ठेवा. जी मेन पॅरेंट बॉडी आहे ती डिवाइड झालेली आहे आणि नवीन 2 डॉटर किंवा मल्टिपल ऑर्गॅनिझम तयार झालेली आहेत. नेक्स्ट आहे रिजनरेशन. बरोबर. यू मे नो दॅट द वॉल लिझार्ड ब्रेकअप डिस्कार्ड सम पार्ट ऑफ टेल इन इमर्जन्सी. आता तुम्ही बऱ्याच प्रकारे बघितलं असेल, जी पाल आहे, पालला जर भिंतीवर असेल, तुम्ही जर झाडू वगैरे फेकून मारला तर पाल काय करते, तिचं शेपूट आहे स्वतःच कट करते आणि पळून जाते. किंवा जर एखादा प्रेडेटर आला असेल तर प्रेडेटर आल्यानंतरही प्रेडेटरला चकवा देण्यासाठी जी पाल आहे, वॉल लिझार्ड आहे, ती काय करते, स्वतःचं जे टेल आहे ते ब्रेक करते आणि तिथून पळून जाते. म्हणजे जो प्रेडेटर आहे तो काय करणार, तिचं शेपूट खाणार आणि बाकीची जी तिची मेन बॉडी आहे ती काय होणार, वाचणार. तसेच त्या ज्या मेन बॉडी आहे तर त्या मेन बॉडीपासून परत काय होतं, तिची सेफ्टी काय होते, रिजनरेट होते. तर अशा प्रकारे सांगितलं. डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर पिरियड. दिस इज एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. जे वॉल लिझार्डचं आहे ते कसं आहे, लिमिटेड रिजनरेशन आहे, फक्त तिची जी सेफ्टी आहे ती जनरेट होती. हायवर अंडर सर्टन कंडिशन अँड ॲनिमल प्लॅनेरिया, हा जो प्लॅनेरिया आहे, ब्रेक्स इट्स बॉडी into 2 parts. Thereafter, each part regenerate remaining part of body, and thus 2 new planaria are formed. This is called regeneration.
हां, तर प्लॅन एरियाचा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिंक करून देतो. तो व्हिडिओ बघा. तिथं एक्सपेरिमेंट केलेला आहे की ती जी प्लॅन एरियाची बॉडी ते कट करतात मल्टिपल पार्टमध्ये आणि ईच पार्टपासून काय होते नवीन प्लॅन एरिया तयार होते. फॉर एक्झाम्पल जर मी प्लॅन एरियाची ही अशी 3 पार्ट केले, हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा, तर प्रत्येक पार्टपासून काय होणार आहे नवीन प्लॅन एरिया तयार होणार आहे. तर त्याला आपण काय म्हणतोय रिजनरेशन म्हणतो. त्याच्यानंतर आहे थर्ड बडिंग. इन केस ऑफ हायड्रा अंडर फेवरेबल कंडिशन्स ॲट स्पेसिफिक पार्ट ऑफ बॉडी अँड आउटग्रोथ इज formed by repeated division of regenerative cells of body. This outgrowth is called as bud. ही आउटग्रोथ झाली आहे, इथं दिसते तुम्हाला बड झाली, कोंब आलाय, हे nascent hydra. Bud grows up progressively and finally forms small hydra. Small hydra तयार झाला. Dermal layers and digestive cavity of budding hydra are continuity with those of parent hydra. Parent hydra supplies nutrition to budding hydra. Budding hydra separate from parent hydra start lead to independent life where it grows up and become able to lead independent life. अशा प्रकारे बर्ड आहे आणि बर्ड फायनली काय होते सेपरेट होते, नॅसेंट हायड्रा तयार होतो आणि सेपरेट होऊन स्वतःचं इंडिपेंडंट लाईफ काय आहे जगतो. तर अशा प्रकारे आहे बडिंग. तर हे बडिंगवर पण खूप वेळा क्वेश्चन आलेले आहेत एक्झाममध्ये. मी तुम्हाला सांगितले असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये जेवढ्या डायग्राम आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. एक्झाममध्ये तुम्हाला त्या डायग्राम बेसवर पण क्वेश्चन विचारले आहेत. तर ते तुम्ही प्रत्येक डायग्राम व्यवस्थित ऑब्झर्व करा. तसेच मी तुम्हाला एक्सप्लेन पण करून देतोय. फोर्थ आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन सिम्पली वर्डमध्ये सांगतो, जे प्लांट्स आहेत प्लांटच्या डिफरंट पार्ट लाईक रूट्स, लिव्ह, ह्याच्यापासून काय होते नवीन प्लांट तयार होतात, त्याला आपण काय म्हणतो व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन म्हणतो. आता हा फॉर एक्झाम्पल देईन तुम्हाला, हा जो ब्रायोफायलम आहे, ब्रायोफायलम प्लांटमध्ये त्याचं जे लीफ आहे, लीफपासूनच नवीन प्लांट तयार होते, बरोबर. तर इन्फॉर्मेशन वाचूया. रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट लाईक root, stem, leaf, bud is called vegetative reproduction. Vegetative propagation in potatoes is performed with the help of eyes. आपण जे बटाटे आहेत, बटाट्यावर थोडासा कोंब आलेला असतो, त्याला काय म्हणतो इंग्लिशमध्ये आपण आईज म्हणतो, मराठीमध्ये आपण त्याला डोळा म्हणतो. प्रेझेंट ऑन ट्यूबर वेअर्स इन ब्रायोफायलम इट इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन लीफ मार्जिन. हे लीफ मार्जिनवर बर्ड आहेत, बरोबर, म्हणजे लीफपासूनच नवीन प्लांट तयार होणार आहे. इन केस ऑफ प्लांट लाईक शुगर केन अँड ग्रासेस व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ऑकर विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोट्स. तुम्ही बघितलं असेल जे शुगर केन आहे, बरोबर, शुगर केनला आपण काय म्हणतो ऊस म्हणतो. ऊसाचे काय असतात कांडे असतात अशा प्रकारे. तर कांड्याच्या ठिकाणी काय असतं छोटासा कोंब आलेला असतो, तर त्याच्यापासून काय करतो आपण, आणि जर आपल्याला ऊस लावायचा असेल तर आपण काय करतो तो ऊसाचं जे कांड आहे ते इथून कट करतो आणि ते मातीमध्ये लावतो आणि त्याच्यापासून काय होतं नवीन ऊस तयार होतं, म्हणजे बडपासून, म्हणजेच मेन बॉडी पार्ट्सपासून, स्टेमपासून. ओके, तर अशा प्रकारे काय आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आहे. इथं तुम्हाला डायग्राम दिलेला आहे बघा, स्वीट पोटॅटोची, बायोफायलम, तसेच पोटॅटो दिलेला आहे. तर ही डायग्राम महत्त्वाची आहेत. त्याच्यानंतर फिफ्थ आहे स्पोर फॉर्मेशन, बरोबर. तर हे स्पोर फॉर्मेशन आहे, तर ते फंगसमध्ये होतं. तुम्ही बऱ्याच वेळा कांदा कापताना किंवा किचनमध्ये बघितलं असेल, ते जे कांदा आहे कांद्यावर काळा काळा प्रकार आलेला असतो, तो काळा काळा काय असतो तो फंगस आहे. त्या फंगसचं नाव काय आहे अस्पॅरेजिलस नायजर. आपण नितून पुढच्या चॅप्टरमध्ये अस्पॅरेजिलस नायजर बघणार आहोत, त्याचे खूप सारे यूज आहेत. तर तो जो कांद्यावर काळा पार्ट असतो तो काय आहे अस्पॅरेजिलस नायजर आहे. किंवा तुम्ही जर भाकर वगैरे बंद डब्यात बरेच दिवस ठेवली तर त्याला काय येते बुरशी येते, बरोबर. तर ती बुरशी म्हणजेच काय आहे फंगस आहे. तर ते बघूया आता. आणि फंगसमध्येच काय होतं स्पोर फॉर्मेशन होतं. इथं दिले आपल्याला टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड भाकरी, कीप इट इन ह्युमिड प्लेस, फंगस विल ग्रो ऑन इट विदिन 2-3 days. मी सांगतो तुम्हाला ऑब्झर्व द फंगस अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. कुठं सांगितलं आपल्याला कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व करायला सांगितलं. कंपाऊंड मायक्रोस्कोप वाले जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला अशा प्रकारे दिसेल. अँड ड्रॉ इट्स डायग्राम. फंगाई लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. तुम्हाला दिसते का फिलामेंटस बॉडी आहे, हे फिलामेंट दिसते, बरोबर. दे हॅव स्पोरेंजिया. हे जे स्पोरेंजिया आहे त्याच्यामध्येच काय असतात स्पोर असतात. वन द स्पोर आर फॉर्म स्पोरेंजिया बस्ट. ही जी स्पोरेंजिया काय होतात बस्ट होतात म्हणजे फुटतात. अँड स्पोर्स आर रिलीज. हे दिसते तुम्हाला स्पोरेंजिया काय झाली बस्ट झाली आणि स्पोर काय झाले रिलीज झाले. स्पोर जेमिनेट इन मॉइस्ट अँड वार्म प्लेस अँड न्यू फंगल कॉलनी इज फॉर्म. म्हणजे हे जे स्पोर आहेत ते नवीन जागेवर जातात आणि काय होतात जेर्मिनेट होतात. मॉइस्ट म्हणजे ओलसर जागे, तसेच वार्म प्लेसला, आणि नवीन फंगल कॉलनी तयार होती आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये काय बघितलं आपण ते शॉर्टमध्ये बघूया, बरोबर. तर आपण इनिशियली हे फोर्थ क्वेश्चन काय केले एक्सप्लेन केले तुम्हाला. नंतर या डायग्रामबद्दल पण माहिती सांगितली. नेक्स्ट असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय ते पण तुम्हाला मी इन्फॉर्मेशन दिली. त्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितलं. त्याच्यामध्ये बायनरी फिजन आहे. बायनरी फिजन 3 टाईप्स आहे. सिंपल बायनरी फिजन अमिबामध्ये, ट्रान्सफर बायनरी फिजन पॅरामेशियममध्ये, लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन युग्लिनामध्ये, मल्टिपल फिजन अनफेवरेबल म्हणजे ॲडवर्स कंडिशनमध्ये अमिबामध्ये होतं, बडिंग ईस्टमध्ये होतं. तसेच नंतर नेक्स्ट आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम बघितलं. ते फ्रॅगमेंटेशन बघितलं. फ्रॅगमेंटेशन कोणामध्ये होतं स्पायरोगायरा आणि सायकॉनमध्ये होतं. तसं रिजनरेशन वॉल लिझार्डमध्ये आणि प्लॅनेरियामध्ये होतं. नंतर जे बडिंग आहे बडिंग कोणामध्ये होतं हायड्रामध्ये होतं. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ते बघितलं आपण बायोफ्रायलम, स्वीट पोटॅटो, नंतर पोटॅटो, शुगर केनचं पण मी तुम्हाला सांगितलं. स्पोर फॉर्मेशन कशामध्ये होतं म्युकर म्हणजेच फंगसमध्ये होतं. त्याच्या स्पोरेंजियमधून काय आता स्पोर बाहेर पडतात. तर अशा प्रकारे आपण असेक्शुअल रिप्रोडक्शन हा पार्ट आजच्या लेक्चरमध्ये संपवलेला आहे. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटणार आहोत. त्यामध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघणार आहोत प्लांट्समध्ये. तसेच त्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्युमन बीइंग बघणार आहोत. त्यामध्ये मेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बघणार आहोत. तसेच फर्टिलायझेशन म्हणजे काय, गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय,
गॅमेट फॉर्मेशन म्हणजे काय, फर्टिलायझेशन म्हणजे काय, बरोबर. तसेच हे सायंटिफिक रिजन विचारलं जातं, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिंग हे पण बघणार आहोत, डेव्हलपमेंट अँड बर्थ बघणार आहोत, मेन्स्ट्रुअल सायकल बघणार आहोत. तसेच रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय, सरोगेसी म्हणजे काय, स्पर्म बँक आणि सिमेन बँक म्हणजे काय, ट्विन्स म्हणजे काय, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बघणार आहोत. तसेच पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे काय ते पण बघणार आहोत. आणि एक्सरसाइजमधले महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत ते प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये आलेले आहेत ते पण बघणार आहोत. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा. आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये हे राहिलेले पार्ट आपण काय करणार आहोत बघणार आहोत. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद.